नमस्कार. संत स्वामी माझा संगाती या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, काही जणांनी मला विचारलं आहे की जसं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान केल्यानंतर खरंच भगवंत दिसतो का, किंवा या सगळ्या आम्ही इतक्या वेळेस त्याची पठण करतो किंवा इतक्या वेळेस ते अनुष्ठान करतो. आम्ही काही तर म्हणतात की मी रोजच म्हणतो, पण तरीसुद्धा काडीचाही फरक पडत नाही, किंवा आमच्या विचारांमध्ये जे आहे त्याच गोष्टी तशा चालू राहतात आणि एका पॉईंटला परत असं वाटतं की हे सगळं म्हणजे थोतांड आहे. नको वाटतं सगळं. तर हे नेमकं काय आहे? म्हणजे सकारात्मक विचार करा किंवा नामस्मरण करा, त्याच्यामुळे असं होतं, त्याच्यामुळे तसं होतं, पण हे खरंच आहे का? आणि आशिष म्हणून जे आहेत ते CA करत आहेत, म्हणजे CA इंटर त्यांचं झालेलं आहे. तर त्यांचा तो प्रश्न मला महत्त्वाचा अशासाठी वाटला की ही भावना फक्त त्यांचीच आहे असं नाही, तर खूप जणांची तशी असते. यापूर्वी आपण याच्यावरती बोललेलो आहे, या विषयावरती. आणि श्रद्धा किंवा कुठलंही काम, कुठलंही कार्य हे भक्तीने कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतो. पण त्याच्यामध्ये मग लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा येतो, किंवा आपण जे मनात इच्छा व्यक्त करतो किंवा आपली जी प्रबळ इच्छाशक्ती असते, तर त्या गोष्टी खरंच घडतात का? खूप जणांचा अनुभव आहे तसं घडत नाही. आता जे घडत नाही ते का घडत नाही, यालासुद्धा वेगवेगळी कारणं असू शकतात. जसं आपण मागे म्हणालो होतो की काही संचित असतं, काही कर्म असतात सध्याचं, काही क्रियामन, प्रारब्ध, या गोष्टींमुळे कदाचित काही गोष्टींमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. पण एवढं नक्की आहे की जे पिंडात ब्रह्मांड असं आपण म्हणतो ना, तसं की जे मनात आपण विचार करू तशा गोष्टी आपल्याला मिळत जातात. हे खरं आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मी प्लॅनिंग खूप करतो, पण जे मी प्लॅन करतो त्याच्याबरोबर उलट काहीतरी घडतं, असं आपण सगळेच जण म्हणतो जवळपास. पण जो विचार आपण करतो, मनाच्या खोल गाभाऱ्यामध्ये जो विचार आपण करतो, जी श्रद्धा आपण मनामध्ये ठेवतो, ती जर खूप सकारात्मक किंवा खूप चांगल्या पद्धतीची असेल आणि सतत जर आपण त्या विचारांचं पारायण करायला लागलो, तर बऱ्याचदा आपल्याला अनुभव असा येतो की आपण जे बोलतो त्या गोष्टी घडतात. आता खरंच एक सांगतो की काय होतं, ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही म्हणा, त्याबद्दल पण आपण मागे व्हिडिओ केलेला आहे, किंवा मॅनिफेस्टेशन म्हणा. तुम्ही ज्यावेळेस ध्यान लावून बसता ना, तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट घडते, ते म्हणजे तुम्ही मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करता. त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे अवघा रंग एक झाला, असं एक ती वृत्ती येते की मला सगळ्याच गोष्टी आता शांत वाटायला लागतात. जसं निळशार समुद्राचं पाणी असतं, ते असं छान संथपणाने वाहत दिसतंय, मी लांबून त्या समुद्राला एन्जॉय करतोय. तशाच पद्धतीचं आता सगळा कोलाहल मला आता शांत झाल्यासारखं वाटतं, एका अथांग अशा समुद्रासारखा. ध्यान लावून बसल्यानंतर पहिली पायरी तुम्ही तिथेच जिंकता. एकतर ती प्राप्ती होते, अवघा रंग एक झाला की मला आता काही कुठल्याही गोष्टीचं आता हे वाटत नाही आहे. आणि ज्यावेळेस मन शांत व्हायला लागतं, त्यावेळेस हळूहळू मनातले जे विकार आहेत ते कमी व्हायला लागतात. आता गंमत कशी असते बघा, म्हणजे या कलियुगामध्ये जे आता सध्या आपण सगळे उदाहरणं बघतोय, म्हणजे नसरापूरचं असू देत किंवा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये केवळ पाऊस येतोय म्हणून दरवाजा लाव रे बाबा, अशा गोष्टीला चाकू घुसवून एका 22 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, त्यासारखं प्रकरण असू देत, किंवा केतन अगरवालसारखं एक लोहगडावरून त्याचं हे केलं, असे काही उदाहरणं असू देत. ही विकृत मानसिकता जी आहे की म्हणजे सगळं मला पाहिजे, हे सगळं माझं आहे आणि ते मला बळकवायचं आहे ॲट एनी कॉस्ट. कुठल्याही पद्धतीतून ते मला कमवायचं आहे, मला मिळवायचं आहे आणि मला बाकीच्यांचा विचार करायचा नाही आहे. परत विनोबा भावे आठवतात. म्हणजे संस्कृती, प्रकृती आणि विकृती याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की मानवी संस्कृती आहे म्हणजे काय. संस्कृती म्हणजे काय आहे नेमकं, की आपण भुकेलेलो आहोत, समोरचा माणूस पण भुकेला आहे, तर त्याला आपल्यातलं अन्न काहीतरी द्यावं. तुम्ही पण खा, मी पण खातो, ही एक संस्कृती आहे. प्रकृती म्हणजे काय आहे की मला भूक लागली आहे, त्यामुळे मी आधी माझा विचार करेन. आपण म्हणतो ना, आधी पोटोबा आणि मग विठोबा. आधी माझ्या पोटाचं मला बघू देत, मग मी समाजकल्याण करायला मोकळा आहे. ती प्रकृती आहे. मानवी धर्म येतो की आधी मला माझं बघायचं आहे. आणि विकृती म्हणजे काय,
आजकाल सगळे आपण जे राजकारणी वगैरे बघतो, 13 बी 13 मेरा बी मेरा, दुसऱ्यांचं ओरबाडणं, दुसऱ्यांच्या खिशातलं काढून घेणं ही विकृती आहे. तर ही विकृती टाळायची असेल तर संस्कारक्षम मन असणं खूप गरजेचं आहे. मग त्याला पुण्याई लागते, गुरूंचा आशीर्वाद लागतो. हे उगीच असं होत नाही. बाबा आमटेंसारखी मंडळी, डॉक्टर अभय बंग, राणी बंग यांसारखी मंडळी, सिंधुताई सपकाळ यांच्यासारखी मंडळी, ही माणसं दुसऱ्यांसाठी जन्माला आलेली आहेत. म्हणजे संस्कृती आणि प्रकृती यांच्या दोघांचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मंडळी आहेत. आणि समाजात अशी खूप माणसं आहेत की जी खरंच दुसऱ्यांसाठी खूप चांगलं काम करतात. तोची साधू ओळखावा असं म्हणतो ना आपण, तर तसं त्या पद्धतीचे. तर मुळात या लोकांचं वैशिष्ट्य हेच आहे की त्यांनी काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. त्यांना जे करायचं आहे त्या गोष्टींची त्यांची निष्ठा ठेवलेली आहे. त्या कामावर त्यांची निष्ठा आहे, त्या कामावर त्यांची श्रद्धा आहे. जसं विवेकानंद म्हणायचे, माय वर्क इज माय मेडिटेशन. म्हणजे जे मी काम करतो तेच माझं ध्यानधारणा आहे. त्याच्यामुळे त्यातून मला ज्या काही गोष्टी कळतात त्या मी अविरतपणे, अखंडपणे, अव्याहतपणे मी करायला लागतो. तेच या बाबतीमध्ये पण आहे. तुम्ही मनातला विचार जो आहे तो विचार जर चांगला केलात तर हळूहळू तुम्हाला भक्ती काय ते कळायला लागते. भक्तीचं साधं उदाहरण आपल्याला घेता येईल ना, श्रद्धा किंवा त्याचं, की साधारण एखादं फुलपात्र, छोटंसं पाण्याचं भांडं आहे आणि तुम्हाला जर ते दिलं, तुम्हाला आता तहान लागलेली नाही आहे, पण सांगितलं की अरे तीर्थ आहे, सकाळी पूजा झाली होती आणि आम्ही घरात काहीतरी असं पूजेचं केलं होतं, त्यामुळे हे तीर्थ आहे, हे तीर्थ घेतो. 10 सेकंदाच्या आत आपण कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ते पाणी घेतो, कारण ती भावना आपली ती तीर्थाची असते. प्रसादाचं केळ, अरे बाहेर खूप पाऊस पडतो आहे, खूप थंड आहे, केळ थंड आहे, मला कफ होईल की काय अशी भीती वाटते. पण अर्ध प्रसादाचं केळ जर तुम्हाला दिलं आणि त्याने सांगितलं की अरे मी मंदिरात गेलो होतो, ते प्रसाद आहे, प्रसाद केळ घ्या, आपण तो निमूटपणे घेतो, तो श्रद्धेचा भाग झाला. म्हणून ही श्रद्धा तुमच्या प्रत्येक कामामध्ये जर आपण ठेवत गेलो ना तर ते अधिक चांगलं होतं आणि तसे रिझल्ट्स आपल्याला मिळायला लागतात. सांगायचा मुद्दा असा आहे की जितकं आपण मॅनिफेस्टेशन म्हणजे याच्या पलीकडे काही नाही आहे. ध्यान लावून बसल्यानंतर तुम्ही कल्पना करता, तुम्ही विचार करता आणि तो विचार एक असा असतो जो आत्मकल्याणापासून लोककल्याणापर्यंतचा असू शकतो. लोककल्याण किंवा संतांनी जे सांगितलं होतं, त्यांना जे अपेक्षित होतं, जे समाजकल्याण, तो एक वेगळा भाग आहे. स्वतःचं कल्याणसुद्धा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ते विचारांची परिपक्वता असावी लागते. म्हणजे त्या विचारांमध्ये कधीही असं होत नाही की त्याला घर मिळालं आहे ना, मग आता मला घर पाहिजे. त्याचा 2 BHK आहे ना, तर माझा किमान 2.5 BHK तरी असला पाहिजे. त्याच्याकडे 10 लाखाची गाडी आहे, माझ्याकडे किमान 11 लाखाची गाडी असली पाहिजे. ही जी विचारांची विकृती आहे, ती विकृती थांबवणं हे एक म्हणजे ब्लॉकेज घालवण्यासारखं आहे. जसं हृदयामध्ये ब्लॉकेज झाल्यानंतर बायपास करून तो ब्लॉकेज काढावा लागतो, तसे मनातले ब्लॉकेजेस आहेत जे अध्यात्मामध्ये किंवा धार्मिक किंवा तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा असतात. खूप लोकांना त्याच्यामुळेच ते कळत नाही की आमचं नेमकं चुकतं कुठे. पारायण तर आम्हीही करतो, जे जे सांगितलं असतं रिच्युअल्स त्या सगळ्या गोष्टी आम्ही पाळतो. तो दिवा लावतो, तुपाचा दिवा लावतो, एकांतात बसतो, समयी असते, सगळं छान चाललेलं असतं, पण तरी का होत नाही? याचं कारण म्हणजे विचारांमध्ये कुठेतरी ती मॅच्युरिटी असायला पाहिजे. विचारांमध्ये ती परिपक्वता किंवा ती सात्विकता असली पाहिजे की मला चांगलं मिळवायचं आहे, ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्याबरोबर इतरांचं सुद्धा कल्याण होणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस मी इतरांबरोबरचा विचार करतो किंवा माझ्याबरोबर इतरांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात चांगल्या गोष्टींमध्ये, त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपली सगळी इंद्रिय चांगल्या कामाला लागतात. मॅनिफेस्टेशन किंवा अफर्मेशन्स किंवा या सगळ्या गोष्टी फिरून फिरून तिथेच येतात. जसं अभिमंत्रित पाणी, जर आपण म्हणतो ना, पाणी आपल्या उजव्या हाताने झाकून ठेवायचं आणि मग रामाचं नाव घ्यायचं किंवा रामरक्षा म्हणायची, कुठलं तरी स्तोत्र म्हणायचं किंवा नामस्मरण करायचं, स्वामींचं नाव घ्यायचं, आपली इच्छा व्यक्त करायची आणि ते अभिमंत्रित केलेलं पाणी मग नंतर आपण प्यायचं. सकाळ, दुपार, संध्याकाळ असं आपण पिऊ शकतो. त्यातूनसुद्धा आतमधल्या ज्या गोष्टी आहेत, शरीराच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी या हील व्हायला आणखीन चांगली मदत होते. हा कुठल्याही अंधश्रद्धेचा भाग नाही आहे. म्हणजे असं नाही म्हणू शकत की आपण, कारण याच्यात अंधश्रद्धेचा प्रश्नच येत नाही. एखादी चांगली गोष्ट व्हावी किंवा ती घडावी असं तुम्हाला वाटतं आहे, त्यामध्ये कुणाचंही नुकसान नाही आहे. तुम्ही स्वतःला सूचना देत आहे, स्वतःला प्रोग्रामिंग तुम्ही शिकवत आहे आणि तशा पद्धतीचं आचरण हे नंतर तुम्हाला हळूहळू घडायला लागतं. म्हणून आशिषजींसारख्या अनेक लोकांना मला हे सांगणं आहे की मॅनिफेस्टेशन्स किंवा जे आपण अफर्मेशन्स म्हणतो,
किंवा स्वामींचा पण इव्हन तारक मंत्र आहे, त्यासुद्धा गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. पण या प्रत्येक गोष्टीच्या मागे ऊर्जा किंवा श्रद्धा ही जास्त महत्त्वाची आहे. अध्यात्म आपल्याला नेमकं काय सांगतं? आर्ट ऑफ सरेंडर. मी कुणी नाही. जोहार मायबाप जोहार. तुमच्या महाराचा मी महार. मी कुणी नाही. मी अगदी तुमचं उष्ट खरकटं खाण्याची सुद्धा माझी तयारी आहे. मी अगदी लाचार आहे. मी दीन आहे. मी दुबळा आहे. मला आणखीन तुमच्यामध्ये सामावून घ्यायचं आहे. मला मोठं व्हायचं आहे. ही जी वृत्ती आहे ते म्हणजे तुमची धार्मिकता आहे. आपल्या संतांनी पण हेच सांगितलेलं आहे. म्हणूनच भरत व्यास यांनी 1957 साली जो सिनेमा आला होता दो आंखें बारात, त्याच्यामध्ये किती सुंदर अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम, नेकी पर चले और बगी से टले, ताकि हंसते हुए निकले दम. बड़ा कमज़ोर है आदमी, अभी लाखों है इसमें कमी, तू दयालू है बडा. आणि अशा पद्धतीचं त्यांचं ते विनवणी आहे म्हणा किंवा आर्तता आहे म्हणा, त्या आर्ततेनं, त्या श्रद्धेनं ते लिहिलेलं आहे. मला वाटतं संगीतकार वसंत देसाई यांनी त्याला संगीतबद्ध केलेलं आहे आणि लता दीदींनी ते गायलं आहे. पण ते ऐकताना आपल्याला हे जाणवतं की किती श्रद्धा, त्या युनिव्हर्सल ट्रूथ आहे ते, किंवा एक वैश्विक सत्य ज्याला आपल्याला म्हणता येईल तसं आहे. त्याच्यासमोर आपण दीनदुबळे आहोत. ही भावना आपल्यामध्ये येते ज्यावेळेस युनिव्हर्स किंवा त्या शक्तीला आपण सलाम करतो. त्यांना आपण म्हणतो की हे देवा, जे तुम्ही मला दिले ते भरपूर काही दिलेले आहेत. जे चांगलं दिलेलं आहे ते बघण्याचा आपण प्रयत्न करावा. मागे पण आपण यावेळेस खूप काही बोललेलो आहे की जे चांगलं दिलेलं आहे, काहीतरी चांगलं दिलं असेल युनिव्हर्सने. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी आधी युनिव्हर्सला सांगाव्यात की हे तुमचे उपकार आहे, तुम्ही ही खूप काही माझ्यासाठी दिलेलं आहे. आता मला हे हवं आहे, याच्यासाठी मला प्रयत्न करण्याची शक्ती मला मिळत आहे, माझ्यातली एफिशियन्सी मला वाढवत आहे. बऱ्याचदा असं होतं की नोकरदारांना आउटसाईड म्हणजे पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, किंवा एक काय म्हणता येईल त्याला, आजूबाजूच्या लोकांचं राजकारण हे खूप जाणवण्या इतपत त्यांना त्रास होत असतो, किंवा एक रेस लागलेली असते, त्याच्यामध्ये पायओढ केली जाते, मुद्दाम प्रमोशन्स नाकारली जातात, किंवा अशा खूप काही गोष्टी मंडळी सांगत असतात मला. त्यावेळेस हे लक्षात येतं की अशा वेळेला हे नामस्मरण जर सतत आपण करायला लागलो तर संगत तुमची तशी चांगली व्हायला लागते. तुमचा औरा आणखीन जास्त चांगला क्लीन होतो. तुमच्या विचारांमध्ये क्लॅरिटी येते, आणि विचारांमध्ये क्लॅरिटी येणं ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे की जिथे आपण प्रगतीचा आलेख आपला चढत जातो. म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की जी कृती कराल ती पूर्ण श्रद्धेनं करा. मनात शंका आली ना की अरे तारक मंत्र काय होणार आहे बाबा, तारक मंत्राने असं काही होत नाही, असं असतं तर मग काय, म्हणजे जगात काही प्रॉब्लेमच झाले नसते, किंवा मग मी कसा बरा होणार आहे बाबा, जर केवळ मी आता स्वामींचं नाव घेऊन जर बरा होणार असतो तर मग मोठमोठे हॉस्पिटल्स निघालेच नसते. अशा विचारांनी काय होतं की आपण इनडायरेक्टली स्वतःला सूचना देतो, स्वतःवरती प्रोग्रामिंग करतो की हे नाही बाबा, मी आता यातून बरा होणार नाही, मला आता काय ते डॉक्टर करतील ते करतील, नाहीतर मग नशिबावर हवाला आहे, मला यातून मी कुठली चिन्ह दिसत नाही. ज्या वेळेला हे आपण ॲक्सेप्ट करतो त्याच वेळेस आपली प्रगती तिथे थांबत जाते. पण असं ज्यावेळेस आपण म्हणतो की नाही नाही, वैद्यकीय उपचार चालू आहेत, मला आता वाटतंय बरं, म्हणजे कालच्यापेक्षा आज थोडंसं बरं वाटतं आणि नामस्मरण आहे ना, नामस्मरणामुळे तर मला आणखीन जास्त बरं वाटतंय. हे जे आणखीन बरं वाटण्याची क्रिया आहे ती नेमकी काय होते, तर आपल्याला आतून शरीरातून गोष्टी काही हील व्हायला मदत होते. कुठलेही डॉक्टर ऑपरेशनच्या पूर्वी आधी त्या शक्तीला वंदन करतात, तिथे सलाम करतात, आणि मग तुमच्यावरती शस्त्रक्रिया करतात. कदाचित ते सगळ्यांसमोर तसं करणार नाही, किंवा धाय मोकलून ते रडणार नाहीत, किंवा पेशंट समोर ते असे हात जोडतील वगैरे असं काही होणार नाही. पण मनातून श्रद्धा असते एवढं नक्की आहे. कारण त्यांना एक गोष्ट महत्त्वाची वाटते की ते म्हणजे ते म्हणतात की आम्ही फक्त उपचार करतो, बरं करणारा तो आहे. वी ट्रीट, ही क्युअर्स. आता जो ही आहे तो म्हणजे ती एक शक्ती आहे, तो म्हणजे भगवंत आहे. अगदी डॉक्टर नीतू मांडके, काही मंडळींना ते माहिती असतील, ते सुद्धा ऑपरेशनपूर्वी अशाच एक श्रद्धेसहित नमस्कार करायचे आणि मग हृदयावरती शस्त्रक्रिया ते करायचे. त्यामुळे असे असंख्य उदाहरणं आहेत. अब्दुल कलाम गीतेचं पठण करायचे. सुनीता विल्यम्ससुद्धा अवकाशामध्ये गेल्यानंतर गीता आवर्जून घेऊन गेल्या होत्या, असंही आपल्या ऐकिवात आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी श्रद्धेच्या
आहेत. त्यामुळे श्रद्धा ठेवली तर नक्कीच काही गोष्टी आहेत. ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्याच घडतात, चांगल्यासाठीच घडतात. हा एक विचार आपण करायला हवा. ठीक आहे, आत्ता एखादी गोष्ट माझ्या मनाविरुद्ध झाली असेल, पण बाकीच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कारण आहे. हे आपण अनेक उदाहरणांसहित आठवू शकतो. अशा वेळेला संभ्रम जर निर्माण झाला तर ताबडतोब आपल्या राजीव गांधी यांचं उदाहरण घ्यायला हरकत नाही. राजीव गांधी यांच्यावरती जो हल्ला झाला त्या दिवशी सोनियाजी पण त्यांच्याबरोबर येणार होत्या. पण आयत्या वेळेला त्यांना काहीतरी वाटलं आणि नंतर त्यांनी ते बेत कॅन्सल केलं. अशी असंख्य उदाहरणं तुम्हाला सर्वसामान्य माणसांमध्ये सुद्धा घडतात, की नंतर आपल्याला कळतं की अरे अच्छा, म्हणजे असं झालं होतं. अगदी वर्षभरापूर्वी जो विमान अपघात झाला होता अहमदाबादमध्ये, तिथेसुद्धा एका महिलेची अशीच केस आहे. 3-3.5 वर्षाचं मूल लवकर तयार होत नव्हतं म्हणून त्यांना एअरपोर्टवर जायला उशीर झाला आणि तिथे गेल्यानंतर कळलं की 5च मिनिटापूर्वी दरवाजे सगळे बंद झालेले आहेत आणि सिक्युरिटीवाल्यांनी सांगितलं आता तुम्हाला प्रवेश नाही, कारण आता ऑलरेडी सगळं चेकिंग झालेलं आहे, मंडळी सगळी आतमध्ये गेलेली आहेत, आता विमान सुटणार आहे, तुम्हाला उशीर झालेला आहे, तुम्हाला आता तुमचं फ्लाईट गेलं. आणि त्या एअरपोर्टवरून घरी परत येत असताना त्यांना बातमी कळली की ते विमान क्रॅश झालेलं आहे. त्यामुळे या गोष्टींवर आपण विचार केला पाहिजे. विचारांमधली सकारात्मकता किंवा जे काही चांगलं होतं आहे त्या चांगल्या गोष्टी बघण्याचा आणि त्याच गोष्टींवरती पिनपॉईंट करण्याचा आपण विचार केला पाहिजे. गोष्टी नक्कीच चांगल्या घडतात. मग ठीक आहे, पारायण केल्यानंतर काही होत नाही, अनुष्ठान केल्यानंतर काही होत नाही, मग त्याचं एक आत्मपरीक्षण आपण करायला हरकत नाही की असं का होतं. आपण सगळे रिच्युअल्स तर मनापासून करतो, पण मेंटल ब्लॉकेजेस कुठे आहेत का, काही गोष्टी कुठे अडतायत का, माझ्या विचारांमध्ये काही कमतरता आहे का. आणि हे ज्यावेळेस आपण तपास करतो त्यावेळेला लक्षात येतं की नाही, गोष्टी आता खूप छान आहेत. म्हणून आपल्याला असं वाटतं की आता मला अवघा रंग एक झाला. आणि हे अध्यात्माची पहिली महत्त्वाची पायरी आहे. मी झाले सगळे, मी सगळं आता गेलेलं आहे. आता मला छान वाटतं आहे. आणि हेच वाटणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की आता मला समाधानी आहे. तुम्ही जे द्याल ना ते मला समाधानी आहे. आणि ही समाधानी वृत्ती आली की आपोआप विचारांमध्ये आपल्या क्लॅरिटी येत जाते. सर्व मंडळींचं अभिनंदन आणि धन्यवाद. ईमेल्सद्वारे, व्हॉट्सॲपद्वारे, कमेंट्सद्वारे तुम्ही सतत संवाद साधत असता आणि त्या संवादातून आपल्याला छान एक वाटतं. तो संवादाची मी चळवळ नेहमीच म्हणतो. संवादाची चळवळ आहे आणि चळवळ अशीच पुढे अखंड चालू राहावी यासाठी आपण नक्कीच सगळे मिळून प्रयत्न करूया. कधीकधी प्रवासामुळे थोडासा डिले होऊ शकतो, त्यामुळे कृपया गैरसमज करून घेऊ नका. पण व्हिडिओ आपण शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या अनेक समविचारी मंडळींपर्यंत हे विचार पोचवण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद आणि नमस्कार.